यवतमाळ जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा. 2025 मध्ये पोलीस कारवाईचे ठोस यश. पोलीस अधीक्षक कुमार चिंता. यवतमाळ जिल्ह्यात सन 2025 मध्ये गुन्हेगारीत लक्षणीय घट झाल्याचे स्पष्ट चित्र समोर आले आहे. मंगळवार दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता पोलीस मुख्यालय यवतमाळ येथे माननीय पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे जिल्ह्यातील गुन्हेगारी विरोधी कारवाईचा सविस्तर आढावा मांडण्यात आला. पोलीस अधीक्षकांनी सांगितले की सन 2024 मध्ये गुन्ह्यांचे प्रलंबित प्रमाण 23% होते, ते 2025 मध्ये घटून केवळ 7% राहिले आहे. शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये 19.60% घट नोंदविण्यात आली असून महिलांसाठी राबविण्यात आलेल्या ऑपरेशन प्रस्थानमुळे बलात्कार व विनयभंगासारख्या गुन्ह्यांमध्ये विशेष घट झाली आहे. कम्युनिटी पोलिसिंग, प्रतिबंधक कारवाई, तडीपार व MPDA अंतर्गत कारवाईमुळे गंभीर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळाले. मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये 9% घट झाली असून स्ट्रीट क्राईममध्ये 41 गुन्ह्यांनी घट नोंदविण्यात आली आहे. सायबर जनजागृतीमुळे फसवणुकीचे प्रकार कमी झाले आहेत. अंमली पदार्थ, अवैध शस्त्र, गुटखा व वाळू माफियाविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई करून कोट्यावधींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच ऑपरेशन शोध मोहिमेमुळे हरविलेल्या व्यक्तींचा मोठ्या प्रमाणात शोध घेण्यात यश मिळाले आहे. पत्रकार परिषदेअंती पोलीस अधीक्षकांच्या वतीने पत्रकारांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी नववर्षाचा आनंद सुरक्षित व शांततेत साजरा करावा. रस्त्यावर मद्यपान करणे किंवा वादविवाद करणे हा कायद्याने गुन्हा आहे व अशा प्रकरणांमध्ये कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. कोणत्याही प्रकारच्या अपघातांना किंवा अप्रिय घटनांना आळा घालण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करावे व सुरक्षित राहावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता यांनी केले आहे. 31 डिसेंबरसाठी आम्ही पोलीस प्रशासनाने खूप सिरियसली घेऊन एक ॲक्टिव्ह ऑल आउट ऑपरेशन करणार आहे. त्या दिवस संध्याकाळी 7-8 वाजेपासून आणि रात्री 1-2 वाजेपर्यंत सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार रस्त्यावर येणार आहे. आणि मी नागरिकांना क्लिअरली सूचन करतो की कोणी पण अननेसेसरली दारू पिऊन गाडी चालवणं और काही अशा परिस्थिती निर्माण करून भांडण करणं हे उचित नाही आहे. ताकी तुम्ही 31 डिसेंबर एन्जॉय करायचे आहे, जिथे आहे तुम्ही तिथे एन्जॉय करा, पण बारला जाऊन रस्त्यावर येऊन दारू पिणं, भांडण करणं हे आम्ही टॉलरेट नाही करणार आहे. याच्यामुळे खूप इश्यूज होऊ शकतात, ॲक्सिडेंट होऊ शकतात, काही भांडण होऊ शकतात. त्यामुळे मी सर्व नागरिकांना विनंती करतो, तुम्ही सेफली आणि हॅपीली 31 डिसेंबर एन्जॉय करा आणि पोलीस प्रशासनाला पण मदत करा आणि तुमच्या सेफ्टीसाठी तुम्ही रूल्स फॉलो करा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.